एकूणात या परिस्थितीत आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या समोर आव्हान आहे ते मराठी आणि हिंदू मतदारांच्या पासून फारकत घेत त्यांनी स्वतः तयार केलेल्या राजकीय परिस्थितीचं। ठाकरेंनी स्वतःच्यासाठी मुसलमान मतपेढी तयार केली। ही मतपेढी आपल्याशी एकनिष्ठ राहील अशी त्यांना अपेक्षा आहे। स्वाभाविकरित्या त्यामुळे हिंदू मतपेढीवरचा त्यांचा कब्जा कमी झालाय। भारतीय जनता पार्टीच्यासाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यासाठी हीच संधी आहे हिंदू मतपेढीवर आपला पगडा अधिक बळकट करण्याची। राज्यात 38 असे मतदारसंघ आहेत जिथे मुसलमान प्रबळ आहेत। मतदार या नात्याने त्यांची संख्या 20% जास्त आहे। पण 2024च्या निवडणुकीत वेगळंच चित्र निर्माण झालं। हिंदू एकत्रीकरण झालं आणि ते मुसलमान मतसंख्येवर भारी पडलं। भारतीय जनता पार्टीला यामुळे 38 पैकी 14, शिवसेनेला 6 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या। महायुतीला अशा प्रकारे मुसलमान प्रबळ मतदारसंघात 22 जागा हिंदू एकत्रीकरणामुळे मिळवता आल्या। मवियानं या आधीची मतसंख्या गमावली आणि ते 38 पैकी फक्त 13 जागा मिळवू शकले। आज देशातील हिंदूंनी आपल्या हितासाठी कोणाकडे बघावे असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर त्याचं एकच उत्तर आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा राजकीय अवतार भारतीय जनता पार्टी। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांच्यासारखे कट्टर नेते ज्या पक्षाकडे आहेत तो पक्षच या देशातील हिंदूंचे हित सांभाळू शकतो, त्यांना संरक्षण देऊ शकतो। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जरी असले तरी गेल्या 5 वर्षापासून त्यांनी स्वतःची विश्वासार्हता लयाला घालवली आहे। काँग्रेसच्या वळचणीला ते गेले। देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो खंजीर खरं तर हिंदुत्वाच्या पाठीत खुपसलेला आहे। त्यामुळे ते जर आज हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काही बोलत असतील तर त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे। हिंदूंचा तारणहार केवळ भाजप आहे याबाबत माझी 100% खात्री आहे। भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतची आघाडी ही हिंदू एकत्रीकरणाची भविष्यातही लाभार्थी ठरेल। अशा स्थितीमध्ये वक्फच्या सुधारणेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंनी निवडलेली वाट त्यांच्यासाठी खास खळग्यांची ठरेल असं निरीक्षण निश्चितच नोंदवलं जाऊ शकतं।